मार्गशीर्ष गुरुवार जाणून घ्या पूजा करण्याची योग्य पद्धत आणि व्रताचे नियम. मराठी संस्कृतीत मार्गशीर्ष महिन्याला धार्मिकदृष्ट्या खास महत्त्व आहे. या महिन्यात विशेष करून सवाष्ण स्त्रिया महालक्ष्मीचे व्रत करतात. कार्तिक महिना समाप्तीनंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना. या महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करून तसेच शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. पूजा कशी करावी? पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारी बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद कुंकू वाहावे. पाण्याच्या तांब्यात दुर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे. तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा. कलश चक्राकार ठेवावा. समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. लक्ष्मी समोर दिवा लावावा. लक्ष्मीची षोडोपचार पूजा करावी. फळ, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी. श्रीलक्ष्मी नमाष्टक वाचावे. व्रतकथा वाचावी. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे. गायीसाठी एक पान वेगळं काढावं. नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीला घालावे. पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावीत. नंतर निर्माल्यात टाकावे. शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलावून हळद कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहे. व्रताचे नियम. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे. रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करवावी. मात्र उपवास स्वतः करावा. लक्ष्मी धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात. मराठी महिन्यातील श्रावण मासाला जेवढे धार्मिकदृष्ट्या महत्त्व असते तेवढेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्यालाही आहे. या महिन्यात सौभाग्यवती महिला महालक्ष्मीचे व्रत करतात. महालक्ष्मीची अनेक नावे
अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी देवीला ओळखले जाते. मार्गशीर्ष महिन्यात महिला व्रतासोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रमही असतो. या महिन्यात येणाऱ्या दर गुरुवारला महालक्ष्मीचे व्रत केले जाते. महालक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते. तसेच गुरुवारी नेमाने पूजा केली जात असून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. इतर महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू फळं देऊन वाण लुटले जाते. प्रत्येक महिला आपल्या घरात धनधान्य सुख समृद्धी मिळावी यासाठी हे व्रत करत असते. तर कशी वाटली ही माहिती ते मला कमेंटमध्ये सांगा. सर्वात महत्त्वाचं मनात श्रद्धाभाव असावा. यातील एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा करता आली नाही तरी चालेल, पण शेवटी मनातला भाव हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. त्यामुळे मनोभावे सेवा करणे हेच अत्यंत गरजेचे आहे. जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या माहिती मिळवायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.